तांदूळ बघायला कुठे झालं तुम्ही? तांदूळ बघायला कुठे? गोठीला. कसं तांदूळ परवडतील ते? जिजू पण त्याच सांगते तांदूळ बोलते कवड्याला परवल बोलते. मग घोटीला तांदूळ आणायला. तर मंडळी मम्मी पप्पा आले घोटीला जाऊन आणि आपण पप्पांना विचारलं, पप्पा कसा वाटला घोटीचं मार्केट? आपलं भिवंडीचा तो काय भंडारी कंपाऊंड. भंडारी कंपनी एक नंबर. चलो बाय बाय, हॅपी जर्नी. थँक्यू. मागच्या ना पण हॅपी जर्नी. मी काय बसतो बाय बाय. चला हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या आगरी कोळी ब्लॉगिंग चॅनलवर. एवढे दिवस आवाज नॉर्मल होता, घरी आलो आणि आवाज खराब झाला आहे. मला फिरून फिरून तर चला कमत कोण होतो किती दिवसानंतर आता घरचं जेवण जेवायला मिळेल. आणि काय बनवले या? मस्त माव बनवले पच्चपट. वाव 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 वाव. बनवली रस्साने ठेवली. आता काय भाकरी घरानच बनतात, मग कशा झालं? मी गेलो की मम्मीनी मशीन घेऊन आली भाकरीची. भारी मशीन एक नंबर. वजन वजन हे 2 प्रेस देवाला लागत नाही, लगेच सटकन भाकरी. 5 भाकरी कोणी भुजी नाही. 40 ना 50 जणच भाकरी भुजायला लागली. हा. चलो मस्त आता भाकरी आणि वावीने जेवूया. किती दिवसानंतर आपण जे जेवण मिस करत होतो ते फायनली आता आपल्याला भेटतंय. आवाज माझा सकाळपासून बसला. सकाळपासून नाही मग तिकडचाच आवाज नव्हताच. हा तिकडूनच नव्हतं ओळखत. चला आता मस्तपैकी जेवण आलेलं आहे. मला एकच भाकर दे. त्याला एकच भूक नाही. नाश्ता केला आताच ना. देव का नको. काकडी टॅन. भाकर टाका बिजी. चला आता इथे योगेश भाऊ आलेत. आपल्याला आमंत्रण आहे शिवराज्याभिषेक सोहळ्याचा 26-27 जून ना. चालेल, नक्की येऊ. 2 दिवस कार्यक्रम असणार आहे. चला या. हो हो. आणि बाईकून पप्पा काही घेतला पण नाही बाबा. हो ना. चला आपण 2 दिवस जाऊया. पहिला वाला उसमें लगाया ना अभी. एक और था ना, 2 था ना. तो एक इकडे मम्मीचा फेवरेट वाला ड्रॉवर बसवत घेतलाय बघा. मागच्या वेळेस त्याच्यामध्ये काचेची भांडी वगैरे होती, तुम्हाला माहिती आहे सगळं. तो पूर्ण ड्रॉवर खाली पडला आणि सगळं फुटून गेलेलं. माझी फेवरेट वाली भांडी कोण आणली? आता फेवरेटवाली भांडी तेन ठेव. आणि त्याच्यामध्ये ना 2-3 पूर्ण जो काचेने भरलेला, त्याच्यामधून 2-3 बाऊल वाचले, फुटले नाही. आणि ते वाचले जे पेकाचे होते, जे चांगले होते ते फुटले सगळे. त्यांचा आयुष्य बघा वाढला. आणि इकडे आता खाली मग एक्स्ट्रा ब्रॅकेट पण लावत घेतले तुला. भांडी आणलं फक्त
काय बाऊलच आणायचं बाकी सगळं येणार नाही, असं होणार नाही आता पाहून ठरले त्याला. आता हलणार ना एक्स्ट्रा सपोर्ट झाला. सपोर्ट हो जाएगा पूरा नीचे तक आने लगेगा। हां, हां. त्याला पण करते की एक सपोर्ट त्याच्यानं काही नाही वजन. ते ठेवलाच नाही तरी काही मोडला तर बरोबर मला ते. हा एक एक मारून ठेवा ना. हा बसवलेला एक हा देखिए, होता. इसको भी सपोर्ट ऐसे ही दे दो। है तो बच्चा है तो ठीक है, नहीं तो वो गिरेगा नहीं तो तो वो भी आएगा नीचे. बरोबर ना. मी आता पिशवी सगळ्यात द्यावेन ठेवेन. चालेल का? ती भाकरीची मशीन कुठे ठेवायची आता? तेच ती काय ठेवायची? ती पिशवी केली तर काय कशी रे वजन किती आहे ती शिदाब कसा मोठा गावून लागून ना पण तुम्ही केलं का टोकाचं? तो करा वाटेल तो. ते ड्रॉवर मधले एकात खाली करा ना. नाही नाही पप्पाला सांगता ही आया मस्त आहे ना यो डबा कर ही बघ जागा मस्त आहे. आया उभी करायचं ते काढीन अरे कोली उभी- उभी दिली तर बघू तर उभी दिली तर बघू. यो स्टँड याचं फक्त टेन्शन का? म्हणजे जर मोठा होईल आता लगेच ती मशीन दे बघ तो या कापसात मशीन त्याला हात लावून बघतो. लगेच लावून दाखव. ती तिथं कशाला पप्पा? आता चांगली नाही दिसणार. तर आता पप्पानी त्या ड्रॉवरला लावायला हायड्रोलिक वगैरे पण आणले. म्हणजे कसं हायड्रोलिक लावलं की मग टेन्शनच नाही. ड्रॉवर उचलला की तो उघडून राहतो. मग एका हाताने ग्लास वगैरे काढायला टेन्शन नाही. हा पाण्याचं कारण सांगायला नको ना. ते एका दशा करतो तू पडला ग्लास म्हणून. हा पा म्हणजे ग्लास फुटणारच नाही ना का फुटतील? नंतर काय कारण कारण काय माहिती. 10 वर्ष भांडी एक भांडा फुटला नाही त्यांचा हम्म. मागचे 10 वर्ष हम्म. हा पा पण त्याचे लग्नाची टायमाला सगळी भांडी हा का पा पप्पाला माहित पप्पाने मला गाडीन बसायचं काम करत सामान जेते बोलल्यावर पप्पाला येऊन गाडीन बसते बिना कामाची वस्तू कशा घेते असा नाही का. पाणी पिवायचं नाही ते मग नक्की काही थंडा पण नाही देवाचं सगळ्या स्टीलचे ग्लास आणि देत जण पाहुण्यांसमोर पण ती कामाची वस्तू नाही ना आपल्या कुठलाही ग्लास चालतो नो प्रॉब्लेम. हम्म. फक्त 10 रोजचा पाण्याला तयार करणार ठेवलेले ग्लास फक्त दारूसाठी काय? काचेचा ग्लास. जेवताना बाई ग्लास दाखवा ना रोज तुम्ही काचेचे ग्लास शिव पाणी पित नाही पा. काचेच्या ग्लासची मजा स्टीलच्या ग्लास मध्ये नाही. मग जेवाची पण मजा वेगळी असते ती अरे किती एक मग? घालतो एक एक डझन. कोण? हे दारूचे गाडीत ग्लास आहे. बसायचं बघते का नंतर गाडी दारूचे ग्लास आणता एक डझन बोलताना. कसं आणलं नसं बघता मग नंतर मग सगळं कवरेच आवरू मग स्वस्त आणले होते लगेच फुटणार पिचाकला तरी वर्षा पडला तरी ग्लास फुटत नाही तर ब्रँड तो ब्रँड असतो. आता फर्निचरचं काम झालं. वरती पण दुसऱ्या त्या दिदी ताईसांच्या रूमचं पण काम केलं. फर्निचरवाले चालले त्यांच्या अगोदर मम्मी पप्पा रेडी. तांदूळ बघायला कुठे झालं तुम्ही? तांदूळ बघायला कुठे? गोठीला कसं तांदूळ परवडतील ते? जिजू पण त्याच सांगते तांदूळ बोलते कवड्याला परवल बोलते मग गोटीला तांदूळ आणायला गावठी लागतात गावठी जाईल 500 रुपये सीएनजी येतं ग्राउंड मारून. हा गावठी मी पण येऊ का? चल ना खरा चल ना नाही काम चल का नाही का मला काम झोप करीन. नको. लावायचा ना मी जीवा पोटा उभी राहिली चला आपण बघूया आता. वर्षभर मागे लागला स्कूलमध्ये जायला आणि एक दिवस गेला, एका दिवसात जिरली. आता रोज रडतो पण बिचाराचा नाईलाज होतो. वाहनाला एक सुई लागते त्याला. हां XUV असेल तरच स्कूलमध्ये जाणार. तो पण रडत रडत जाईल पण XUV असेल तरच. ठीक आहे. तर मंडळी मम्मी पप्पा आले घोटीला जाऊन आणि आपण पप्पांना विचारलं पप्पा कसा वाटला घोटीचा मार्केट? आपला भिवंडीचा तो काय भंडारी कंपाऊंड. पंढरपूर पण एक नंबर.
काय? फोडणीचं पडतो माहिती आहे का? काहीच नाही आणला स्वस्त भेटल हा कसला स्वस्त काय काय आणला मग काय आणलं ते आंबे आणले मका आणला हम्म. काही तांदूळ आणले थोडेसे 50 किलो बस असं काय महाग जाम चला आपण सामान नंतर बघूया. मम्मी आली आणि आल्या मम्मी अच्छा हे मके का आणि आपल्याकडे 2 पाहुणे आलेले आहेत. आणि हां मम्मीला आल्याला मम्मीला फोन आला की पंढरपूरला जायचं आहे. सो मम्मी निघाली पंढरपूरला आणि मम्मीला हेल्प करायला 2 पाहुणे आलेले आहेत. हां कोण काय हेल्प होते का मम्मी यांची? नाही तर तुम्ही करता का होय. निघाल बाहेर जा. त्यावेळेस करता तुम्ही इकडे जाता ना फिरता नाही का आता ते मेकअपचं सामान मेकअपची तयारी सगळी त्यावेळीच करतील ना मेकअप आर्टिस्ट. सो चलो इकडे मम्मीने बॅग पॅक केलेली आहे. तेन पण भरायचं ना सामान. हे, बर्फ लगता है बर्फ पडने वाली है. मी इल्यांदा बी जाता गाई करता का माझी मग चलो मम्मी चालली आहे. मम्मी चालली पंढरपूरला. येशील का मम्मी? उद्याचा दिवस परवा रात्री येशील मग तू. बंद कर हे इकडे दे मी तू नको का मदत केली म्हणून लाव. सांगता येईल येडे मदत केली मी. मम्मीला माहिती आहे झालं निघ बाहेर चल. ते नको ते चेपले तुम्ही कसा होईल सांगते. चला एकाकडे मम्मीची गडबड चालू आहे एकीकडे मम्मीला एकच हेल्प करताना दिसतो मी उभा फक्त. आम्ही कारण मदत नाही करूया ग. ए पिनांची टाक या रबराई आलं म्हणून लागलं जातं. काय टाकू ही एवढी छोटे रबर लागते. चलो आपण मम्मीला बाय बाय करूया. सगळे बसचा नंतर घेतो. चलो बाय बाय हॅपी जर्नी. थँक्यू. मागच्या ना पण हॅपी जर्नी. मी काय बसू बाय बाय. तू चला बाय बाय. यांचा प्रवास सुखाचा होईल आणि दापोडे ते पंढरपूर आळंदी. चला मम्मीचा प्रवास सुखाचा हो. अर्जंटमध्ये गेली मम्मी. आपण आता जाऊया घरी.